गेल्या काही दिवसांपासून चीनची एक इन्फ्लुएन्सर आहे ती सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरत आहे। या इन्फ्लुएन्सरचं नाव गु सीसी असं आहे। पण चर्चा होण्याचं कारण काय ठरतं हे जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल। तुम्हाला जर कोणी सांगितलं की तू दिवसभर अंथरुणावर झोपून राहा, तुला दिवसाकाठी 35 लाख रुपये मिळणार आहेत, तर निश्चितच तुम्हाला सुद्धा आनंद होईल। अगदी असंच घडलंय या इन्फ्लुएन्सर सोबत। तिचं नाव गु सीसी असं असून तिने काय केलंय माहितीये का, तर ती अंथरुणावर पडून राहिली आणि एका दिवसात तिने 35 लाख सुद्धा कमवले। 8 ते 16 फेब्रुवारी दरम्यान तिने तिच्या डॉयन शॉपच्या मदतीनं एकूण 1.39 कोटी युआन म्हणजेच 12 कोटी रुपयांची विक्री केली। त्यामुळे तिला 3 कोटी रुपयांचं कमिशन सुद्धा मिळाले आणि सोबतच दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा विक्रीतून 89 लाख म्हणजे सुमारे 10 कोटी रुपये कमावले। तसं बघायला गेलं तर सध्या इन्फ्लुएन्सरचं जग आहे आणि या जगात बघायला गेलं तर तुम्ही जितकं एखाद्याला ट्रोलिंग कराल तितकाच तो व्यक्ती मोठा होत जातो। चायनामध्ये बघायला गेलं तर इन्फ्लुएन्सरचं प्रमाण सर्वात जास्त आहे आणि आता हिने सुद्धा तसं सांगितलंय। तिने असं म्हटलंय, महत्वाचं म्हणजे महिनाभरात लाखो युआन कमवण्याविषयी हे अजिबात नाहीये, तर प्रत्येक दिवशी पैसा कमवणे हे आहे, समजलं? असा तिने मेसेज सुद्धा टाकलेला आहे। तुम्ही आता हे जर अकाउंट शोधायला गेलं तर तुम्हाला या इन्फ्लुएन्सरचं अकाउंट दिसत नाही। याचं कारण म्हणजे तिचा जन्म 1998 मध्ये झाला होता। त्यानंतर तिने ज्या काही गोष्टी केल्या त्याबद्दल ती अकाउंटवर टाकायचीच, पण तिने असं सांगितलं की 15 वर्षाची असताना तिचं एक भांडण झालं होतं आणि त्यामुळे ती 2.5 वर्ष तुरुंगात सुद्धा होती। असं सांगितल्यानंतर तिचं अकाउंट सुद्धा आता बॅन केलेलं आहे आणि म्हणूनच ती सोशल मीडियावर सध्या कुठेच दिसत नाहीये। पण निश्चितच एका दिवसात बेडवर झोपून जर 35 लाख ही युवती कमवत असेल तर निश्चित सर्वांना आश्चर्य वाटलं आणि सर्वजण तिला प्रश्न विचारायला लागले की नक्की तुझी ही कमाई आहे कशी। तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कळवा। याच प्रकारच्या इंटरेस्टिंग अपडेटसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।